आणि छोट्याशा बाळासोबत हिरा राहायची. मातीचं नांदन जीव झाला चकवा चांदन आभाळासंग मातीचं नांदन जीव झाला चकवा चांदन दिवसाच दिस त्यात तारया नभामध्ये दिवसाचं दिस त्यात तारया नभामध्ये हो जगन हे ध्यान झालं नेहमीप्रमाणे एके दिवशी हिरानं गोठ्यातून जनावरांचं दूध काढलं आणि आपल्या तान्ह्या बाळाला खेळवून पुन्हा त्याला घरी सोडून ती रायगडावर निघाली. तो दिवस होता कोजागिरी पौर्णिमेचा. आणि बघता बघता संध्याकाळ झाली आणि गडाचे दरवाजे बंद झाले. माझं प्राण घेतलं आहे घरी. या परिस्थिती तुमच्या पुढे मला जाऊ दे. रमणीय जीव पुन्हा उमलून येई काने येते हाक जेव्हा आई 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 रमणीय जीव पुन्हा उमलून येई काने येते हाक जेव्हा आई 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 कुठून तरी रस्ता असेल ना एवढा मोठा गड. तसा जो पश्चिमेचा कडा आहे तिथं न तटबंदी न बुरुज कडा असा भरत होतो सगळा. तिथून फक्त वारावर येतो आणि पाणी खाली लागतो. आई भावाने राहील पाठीशी उभी. आई बाबा तिला समधीकडे पोचता येत नाही म्हणून तर तिला आई बनवलं. पोटासाठी घरी रोज हिंडते पाऊल काना घेते क्षण क्षण पिराची चाहूल पोटासाठी घरी रोज हिंडते पाऊल काना घेते क्षण क्षण पिराची चाहूल झोपेमध्ये सुद्धा झोपेमध्ये सुद्धा मन
आई 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 राज आज्ञेमुळं दरवाजा उघडणं शक्य नसल्यानं तिचं म्हणणं कुणीच ऐकेना. आता हिराच्या डोळ्यासमोर येत होतं ते म्हणजे तिचं घरी एकटं असलेलं तान्हं बाळ. त्याच्या आठवणीनं व्याकुळ झालेल्या हिरानं किल्ल्याच्या कडावरून खाली उतरण्याचा निर्णय घेतला.